Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण एमपीएससी स्पर्धा परीक्षेमधील ज्या काही विविध तरतुदी पाहतो त्या तरतुदीमध्ये खेळाडूंसाठी काही जागा राखीव आहेत, काही जागांसाठी आरक्षण आहेत. ते आरक्षण समांतर गटामध्ये येतं, ते आरक्षण वर्टिकल गटामध्ये येतं किंवा त्या आरक्षणासाठी खेळाडूंसाठी काही अर्हता आहे का, काही पात्रता आहे का, कुठल्या खेळाडूंनी कुठली स्पर्धा खेळली पाहिजे, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गट अ साठी आहे की राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा गट ब च्या पदासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि कोणत्या स्पर्धा कुठल्या संघटनेने भरवलेल्या पाहिजेत. त्याच स्पर्धेंना एमपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये खेळाडूंसाठी जी काही जागा राखीव आहेत, मे बी काही वयोमर्यादाच्या सवलती ज्या काही देण्यात आलेल्या आहेत, त्या सर्वांचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याचबरोबर अप्लिकेशन करत असताना इंटरव्ह्यूला किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळेस आपल्याला कुठली कागदपत्र देणं गरजेची आहेत आणि ती कागदपत्र, ती सर्टिफिकेट कुठल्या सक्षम प्राधिकरणानं आपण शेवटपर्यंत त्याला कन्फर्म करणं गरजेचं आहे. या गोष्टींचा आढावा आपल्याला या सदरामध्ये घ्यायचा आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4 भविष्यामध्ये अशा अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची आणि मोटिवेशनची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेट व्हावं ही एक आशा आणि अपेक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. ज्यावेळेस एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा आपण विचार करत असतो त्यावेळेस अनेक तांत्रिक गोष्टींमध्ये आपल्याला विविध गटांसाठी वेगवेगळे आरक्षण किंवा रिझर्वेशन ठेवले जातात. महाराष्ट्रातील नोकरी संदर्भात म्हणजे महाराष्ट्रातील ज्या काही सरकारी नोकरी आहेत, जे काही शासकीय संस्था आहेत, निमशासकीय मंडळ आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड किंवा संबंधित असणाऱ्या गोष्टींमध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये खालील प्रकारचं प्रवर्गनिहाय आरक्षण देण्यात आलेलं आहे. परंतु याचा आपण अगदी बारकाईने जर अभ्यास केला तर आपल्याला या ठिकाणी खेळाडूंसाठी कुठलंही आरक्षण दिसत नाही. मग जी समाजामध्ये किंवा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ही चर्चा चालते की जर आपण खेळामध्ये प्रावीण्य असेल, जर अत्युच्च शिक्षण जर घेतलं असेल, अत्युच्च खेळामध्ये आपली कारकीर्द असेल तर आपल्यासाठी काही जागा राखीव आहेत. परंतु या प्रवर्गनिहायचं आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला अशी कुठलीही आरक्षणासाठी खेळाडूंसाठी तरतूद दिसत नाही. तर ही तरतूद काय आहे हे आपल्याला आधी सर्वात अगोदर समजून घ्यावं लागेल. जे काही समांतर आरक्षण किंवा हॉरिझॉन्टल आरक्षण खेळाडूंसाठी 3% ठेवलं जातं त्याचा मिनिंग काय होतो. मागील व्हिडिओचा जर संदर्भ जर ठेवला तर एमपीएससी स्पर्धा परीक्षा जे काही विविध गटांसाठी आरक्षण ठेवतं, जे मागच्या स्लाइड्स मध्ये दिसतंय, एससी साठी काही जागा दिसतात, एसटी साठी तुम्हाला काही जागा दिसतात, ओबीसी साठी काही जागा दिसतात, त्याचबरोबर तुम्हाला विविध जे काही एनटी गट आहेत किंवा आपण त्याला NT1 व NT13 म्हटलं जातं किंवा एसईबीसी साठी देखील आपल्याला जागा दिसतात. हे जे काही तुम्हाला व्हर्टिकल दिसतंय या व्हर्टिकल ग्रुपामध्ये जर परत पुन्हा महिलांसाठी, जर परत पुन्हा खेळाडूंसाठी, परत पुन्हा जर अनाथांसाठी काही जागा ठेवण्यात येत असेल तर त्याला आपण समांतर आरक्षण असं या ठिकाणी नमूद केलं जातं. आता हा हॉरिझॉन्टल आरक्षणाचा कन्सेप्ट आपल्याला जर अजून बारकाईने जर समजायचा असेल तर आपल्याला या जो काही मी प्रोटोटाइप ऍडव्हर्टाईज दिलेली आहे त्या ऍडव्हर्टाईजचा जर संदर्भ दिला तर तुम्हाला ही इझिली गोष्ट लक्षात येऊन जाईल. त्या अगोदर जरी खेळाडूंसाठी ज्या काही तरतुदी आहेत, डेफिनेटली तो महाराष्ट्राचा रहिवासी असण्यापलीकडे त्याला मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जरी तो खेळाडू असेल, जरी त्याला सामाजिक किंवा आपण त्याला म्हणूया की जे काही हॉरिझॉन्टल आरक्षणाचा फायदा त्याला भेटणार आहे, परंतु त्या अगोदर एमपीएससीने त्या पदासाठी जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा जी काही इतर अर्हता मेन्शन केलेली आहे त्या तरतुदी त्याने त्या पदानुसार पूर्णपणे पाळलेल्या असाव्यात किंवा त्या पदासाठी तो इलिजिबल असावा असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता दुसरी गोष्ट, हे जे काही आपल्याला खेळाडूंसाठी आरक्षण दिलं जातं त्याचा अर्थ अनुसूचित जातीचा जर एखादा खेळाडू असेल तर या ठिकाणी आपण ही गोष्ट तुम्हाला जसं मी मेन्शन्स केली, या ठिकाणी अनुसूचित जाती आहेत, या ठिकाणी अनुसूचित जमाती आहेत. उदाहरणार्थ दाखला आपण हा
जो काही प्रत्येक पद साठी जे काही आरक्षण दिलं जातं किंवा आपण जर कुठलाही ऑनलाईन जाहिरात पाहण्याचा जर प्रयत्न केला तर अशा पद्धतीने आपल्याला जी काही 28 पदं एमपीएससी दरवर्षी भरतं त्या पदासाठी आरक्षण आपल्याला अशा पद्धतीने मिळतं. जर हा पहिला कॉलम जो काही तुम्हाला दिसतोय, व्हर्टिकल कॉलम जो काही तुम्हाला दिसतोय, या ठिकाणी आपण प्रत्येक सोशल आरक्षणासाठी किती वॅकन्सी रिकाम्या आहेत या दिलेल्या आहेत. परंतु याच इतर मागासवर्गीय जो काही आहे किंवा अदर बॅकवर्ड क्लासचं जर आपण उदाहरण जर घेतलं तर या अंतर्गत आपल्याला दिसतंय की आउट ऑफ 20 पैकी 13 जागा या त्यातील जी काही सर्वसाधारण लोक असणार आहेत त्यांना असेल. त्यातील 20 जागांपेक्षा जे काही 30% आपण ज्याला काय म्हटलं जातं त्या 30% जागा 6 जागा महिला गटासाठी असेल आणि खेळाडूसाठी 1 जागा असणार आहे आउट ऑफ 20 पैकी. म्हणजे यातील जागा ही याच गटासाठी असेल समांतर आरक्षणातील आणि या गटातील जागा या ठिकाणी एखादा जर गटातला दुसऱ्या गटातला एखादा जर येत असेल खेळाडू तर त्याला या नियमानुसार आपण म्हणूया की हॉरिझॉन्टल आरक्षणमध्ये त्याला गणलं जात नाही किंवा त्याला मान्यता दिली जात नाही. थोडक्यात खेळाडूंसाठी आपल्याला हॉरिझॉन्टल आरक्षण आहे 3% आहे, परंतु ते त्या ग्रुपमध्येच किंवा त्या कंपार्टमेंटमध्येच दिलं जातं. दुसऱ्या कंपार्टमेंटमधील किंवा आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं समजूया दुसऱ्या प्रवर्गातील खेळाडूला दुसऱ्या प्रवर्गातील खेळाडूसाठी वॅकन्सी असलेल्या जागेमध्ये मान्यता दिली जात नाही. खेळाडूंसाठी आरक्षण जरी असेल तरी देखील त्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक आणि इतर अर्हता त्याच्याकडे असावी किंवा तो ती प्राप्त करणारा असावा ही एक प्राईम गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. याही व्यतिरिक्त खेळाडूंच्या आरक्षणासंदर्भात जो खेळाडू आपण यासाठी पात्र आहे असं नमूद करतो त्यानं त्या खेळाचा जो काही पर्टिक्युलर खेळ आहे त्याची जे काही प्रमाणपत्र आहे ते विभागीय उपसंचालकांकडून ते प्रमाणपत्र त्याची पडताळणी करून घेणं गरजेचं आहे. दुसरं खेळाडू असल्याचा आणखीन एक सर्वात मोठा बेनिफिट आपण जर पाहिला तर त्या खेळाडूच्या संदर्भात हा होतो की त्याला 5 वर्ष वयापर्यंत अट किंवा वयामध्ये आपण त्याला सवलत देण्यात येते. म्हणजेच खेळाडू जर असेल तर सामान्य किंवा ओपन कॅटेगरीसाठी जी 38 वर्ष मॅक्झिमम वयाची अट आहे तीच अट आपल्याला या खेळाडूसाठी आरक्षण असल्यामुळे ती अट मॅक्झिमम 43 वर्ष वयापर्यंत देता येते. हाच एक संदर्भ आपल्याला जर इथे जर समजला तर आपल्याला हा विषय हा इझिली समजून येऊ शकतो. आता त्या अगोदर कुठल्या खेळाडूंना गट अ मध्ये प्रावधान दिलं जातं, कुठल्या खेळाडूंना गट ब मध्ये प्रावधान दिलं जातं, कुठल्या खेळाडूंना गट क मध्ये आरक्षण दिलं जातं ते पाहण्या अगोदर आपल्याला सर्वांना याची पूर्वकल्पना असेल की महाराष्ट्र एमपीएससी लोकसेवा आयोग या 28 पदांसाठी जागा घेतं त्यातील काही सेवा किंवा काही सर्व्हिसेस हे गट ब मध्ये नमूद केले जातात. त्याचबरोबर काही सेवा ह्या गट क मध्ये आहेत. त्याचबरोबर अशा काही सेवा आहेत ज्यांना आपण डेप्युटी कलेक्टर्स म्हणतो किंवा DYSP असं म्हटलं जातं. ही पदं गट अ च्या अंतर्गत येतात. खेळाडूंसाठी हा संदर्भ का महत्वाचा आहे आरक्षणासाठी जे मी या ठिकाणी तुम्हाला गट आणि गट ब चे दिले. काही पदं जर पाहिली मुख्याधिकारी पद जर पाहिला गट अ च्या अंतर्गतही येतं. त्याचबरोबर मुख्याधिकारी हे पद जर पाहिलं तर आपल्याला खालील नगरपालिकेमधील ब च्या अंतर्गत येतं. आपला या ठिकाणी संदर्भ आहे कुठले खेळाडू गट अ मध्ये जाऊ शकतात किंवा कुठले खेळाडू गट ब साठी पात्र होऊ शकतात. ते करण्यासाठी आपल्याला त्या खेळाडूनं जे अत्युच्च प्रमाणपत्र किंवा अत्युच्च प्रावीण्य जे काही त्यांनी प्राप्त केलेलं आहे तर ते देखील एमपीएससीच्या ज्या काही सर्वसाधारण सूचना आहेत त्या सर्वसाधारण सूचनांमध्ये अगदी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. त्यामुळे गट अ साठी जे काही मागे मी पद मेन्शन्स केली DYSP डेप्युटी कलेक्टर तहसीलदार यासाठी मोस्टली त्या खेळाडूचं जे काही वर्चस्व असलं पाहिजे त्यांनी जे काही प्रमाणपत्र प्राप्त केलं पाहिजे ते इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे. केवळ भाग घेऊन चालत नाही तर त्यामध्ये इंडिव्हिज्युअल साठी काय रिक्वायरमेंट आहे जर ग्रुपमध्ये भाग घेतला सांघिक खेळ काय घेतला तेही पाहणं गरजेचं आहे. गट ब साठी त्यांनी ज्या काही स्पर्धा खेळल्या जातात तो राष्ट्रीय स्वरूपाच्या स्पर्धा असाव्यात असं मान्य करावा किंवा गट क साठी त्या स्पर्धा ज्या काही आपण पुढच्या स्टेजवर पाहणार आहोत स्लाइड्समध्ये पाहणार आहोत त्या राज्यस्तरीय आहेत हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याही व्यतिरिक्त जो खेळाडू गट अ च्या स्पर्धेसाठी त्याने प्रावीण्य मिळवलेलं आहे तो खेळाडू ऑटोमॅटिकली गट ब साठी आणि ग क साठी जे काही आरक्षण ठेवलेलं आहे
त्या आरक्षणासाठी किंवा त्या सेवेसाठी तो इलिजिबल असतो, हेही आपण या ठिकाणी नमूद करून घेऊया किंवा आपल्या लक्षात असू द्या. आता पहिल्यांदा आपण कुठला खेळाडू गट अ च्या ज्या काही पोस्ट आहेत त्यांना पात्र आहेत हे समजण्यासाठी जरी मी टेक्निकल गोष्टी जरी दिल्या असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे. गट अ साठी ज्या काही स्पर्धा घेतल्या जातात त्या मोस्टली तुम्हाला राज्यस्तरीय स्पर्धा दिसतात. आणि जरी राज्यस्तरीय स्पर्धा जरी असेल तर काही स्पर्धा तुम्हाला तो एक संस्था किंवा संघटन घेतं. जसं या ठिकाणी आपण पाहिलं की राज्यस्तरीय ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा घेणं त्यामध्ये त्याचं प्रावीण्य दाखवलं पाहिजे किंवा राज्यस्तरीय आदिवासी क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं प्रावीण्य दाखवलं पाहिजे. तसं सर्टिफिकेट त्याच्याकडे असलं पाहिजे. त्याच पद्धतीनं हा जो ग्रुप जर पाहिला राज्यस्तरीय अपंग क्रीडा स्पर्धा आहे, राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये त्याला त्या सांघिक खेळाबद्दल किंवा इंडिव्हिज्युअल जर वैयक्तिक स्पर्धेमध्ये जर भाग घेतला असेल तर त्याला प्रथम, द्वितीय किंवा तृतीय किंवा त्या त्या ज्या फेडरेशननी त्याला संस्थेतून भाग घेतलेला आहे त्यामध्ये त्याला गोल्ड असेल, त्यामध्ये त्याला रौप्य असेल किंवा कांस्य पदक हे मिळवणं गरजेचं आहे. परंतु जर तो सांघिक स्पर्धेमध्ये जर भाग घेतला असेल तर त्याच्या संघाला त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना किंवा त्या विभागाचं प्रतिनिधित्व करताना त्याला प्रथम, द्वितीय किंवा तृतीय स्थान असणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक मिळणंही त्याला गरजेचं आहे. याही व्यतिरिक्त आपण हे गट क साठी जर पाहिले आणि जसं मी मेन्शन केलं की जर विद्यार्थी गट अ आणि ब साठी खेळणाऱ्या परीक्षेसाठी जर पात्र करणारा असेल तर ऑटोमॅटिकली तो गट क च्या परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो, ही एक गोष्ट आपण नमूद करूया. थोडक्यात गट क साठी कुठल्या स्पर्धा मान्य आहेत आणि कुठली अर्हता त्या खेळाडूक असणं गरजेचं आहे हे आपण पाहिलं. जर हा गट क च्या सेवेसाठी आपल्याला पात्रता समजली जर असेल तर गट ब साठी देखील सेम कंडिशन आहे. जसं वैयक्तिक स्पर्धेमध्ये त्यामध्ये काहीही चेंज नाहीये, सांघिक स्पर्धेमध्ये देखील काहीही चेंज नाहीये. परंतु सर्वात जास्त चेंज काय होतो की गट बसच्या सेवेसाठी पात्र होण्यासाठी त्या खेळाडूंनी अशा स्पर्धा खेळल्या पाहिजे की त्या मोस्टली जर तुम्ही जर या ठिकाणी पाहिल्या तर राष्ट्रीय दर्जाच्या किंवा राष्ट्रीय स्तरावरील या वरिष्ठ गट स्पर्धा आहेत. त्याच पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धा आहेत, राष्ट्रीय स्तरावर आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धा आहे. त्यामध्ये एकतर त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं पाहिजे, रौप्य पदक मिळवलं पाहिजे, कांस्य पदक मिळवलं पाहिजे किंवा गट ब च्या सेवेसाठी पात्र होण्यासाठी त्या खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये खालीलपैकी वैयक्तिक स्तरावर किंवा सांघिक स्तरावर देखील पारितोषिक मिळणं गरजेचं आहे. आता आंतरराष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धेची उदाहरणं जर पाहिली तर आपल्याला येतंय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये आहे, युथ कॉमनवेल्थ गेम्समध्ये आहेत किंवा एशियन गटामध्ये आहे किंवा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब गटामध्ये बुद्धिबळाचा स्पर्धेचा देखील उल्लेख आहे. परंतु महाराष्ट्राचा जर संदर्भ जर घेतला तर आता बहुतेक गेम्समध्ये बुद्धिबळ त्याचबरोबर कबड्डी आणि खो खो हे खेळ देखील आपल्या आरक्षणासाठी पात्र आहेत. पण डेफिनेटली कबड्डी आणि खो खो जर खेळ घेतला तर त्यांचा अंतर्भाव हा सांघिक खेळामध्ये येतो आणि सांघिक खेळामध्ये ज्या गटाचं तो रिप्रेझेंटेशन करतोय, ज्या राज्याचं तो रिप्रेझेंटेशन करतोय किंवा ज्या विद्यापीठाचं रिप्रेझेंटेशन करतोय त्या गटाला त्याला प्रथम, द्वितीय किंवा तृतीय स्थान मिळणं गरजेचं आहे. हे झालं गट ब सेवेसाठी कुठले खेळाडू पात्र आहेत किंवा त्यांची पात्रता. आता आपण येतोय गट अ साठी, ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी येतो, ज्या ठिकाणी डीवायएसपी येतात, ज्या ठिकाणी तहसीलदार येतात किंवा सहकार आयुक्त येतात, उपनिबंधक येतात. त्यांना जर त्यासाठी पात्र व्हायचं असेल किंवा त्यासाठी जर त्यांना वयोमर्यादेची सवलत जर घ्यायची असेल तर मोस्टली आपण जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धा ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वरिष्ठ गटामध्ये आहेत तर त्यामध्ये त्याचा सहभाग नको आहे. तर त्यामध्ये तो प्रथम क्रमांक असेल, द्वितीय क्रमांक असेल, तृतीय क्रमांक असेल, या पद्धतीनं त्याला ते मेडल्स किंवा अवॉर्ड्स मिळणं गरजेचं आहे आणि त्याला ते सर्टिफिकेट प्रदान करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाच्याच आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शालेय स्पर्धा आणि त्या पद्धतीचं त्याला ग्रँड मास्टर मिळणंही आपल्याला गरजेचं आहे. तर नेक्स्ट येतं आता खेळाडूंसाठी आरक्षण करत असताना कुठल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सर्वात महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं की गट अ साठी आणि गट ब साठी त्याचा सहभाग आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये असला पाहिजे. परंतु या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जी काही आपली इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आहे या संघटनेशी त्या खेळाच्या ज्या काही फेडरेशन आहेत त्या फेडरेशन जर असोसिएटेड असतील किंवा संलग्न जर असतील आणि त्यांनी केलेल्या ज्या काही स्पर्धा आहेत किंवा आयोजित केलेल्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणून गणल्या जातील, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. परंतु जर खेळाडू
वैयक्तिकरित्या किंवा आमंत्रित स्वरूपामध्ये या स्पर्धेमध्ये भाग घेत जर असेल आणि ती संघटना जर आंतरराष्ट्रीय फेडरेशनने तिला मान्यता दिली नसेल किंवा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची त्या खेळाच्या फेडरेशनला मान्यता दिली नसेल, तर त्या संघटनेने दिलेलं सर्टिफिकेट आपण आरक्षणासाठी त्याचा विचार करत नाही. ही गोष्ट आपल्या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे. तीच गोष्ट आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्या खेळांसाठी आयोजित केल्या जातात, त्या खेळांची जी काही संघटना आहे, ती संघटना इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची संलग्न किंवा तिची मान्यता असणं, त्याचबरोबर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न असणं गरजेचं आहे. ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या संदर्भात झालं. त्याच पद्धतीने जर काही आपण पाहिलं आंतरविद्यापीठीय स्पर्धा आहे किंवा पॅराऑलिम्पिक स्पर्धा आहे, त्यांना देखील त्या बोर्डाची मान्यता असणं गरजेचं आहे. आणि जर हे आंतरविद्यापीठीय स्पर्धा जो काही आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स बोर्ड आहे, त्यांनी जर मान्यता देऊन अशा पद्धतीची स्पर्धा घेत असेल आणि अशा खेळांमध्ये जर विद्यार्थ्याला पहिलं पारितोषिक, दुसरं पारितोषिक, तिसरं पारितोषिक मिळालं, तर त्याच्यासाठी आरक्षणासाठी विचार केला जातो. तीच गोष्ट पॅराऑलिम्पिकच्या संदर्भात आहे. जी संघटना पॅराऑलिम्पिकसाठी स्पर्धा ऑर्गनाईज करते, ती संघटना ही आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक जी काही समिती आहे, त्या समितीशी संलग्न असणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचा उद्देश असा की आपण रँडमली कुठल्याही खेळामध्ये भाग घेऊन त्या खेळातून जे काही आपल्याला परिपत्रक मिळतंय किंवा प्रमाणपत्रक मिळतंय, ते प्रमाणपत्र आरक्षणासाठी मान्य होत नाही. आरक्षणासाठी मान्य होण्यासाठी आपल्याला काही स्ट्रिंजंट रूल्स आहेत. ज्या खेळाच्या स्पर्धा तुम्ही खेळताय, त्या खेळाची राष्ट्रीय स्तरावरील, राज्य स्तरावरील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे काही फेडरेशन आहे, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जर असेल तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय स्तरावरील जर असेल तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता असणं गरजेचं आहे किंवा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता असणं गरजेचं आहे. इव्हन आपण काही राज्यस्तरीय आदिवासी क्रीडा स्पर्धा पाहिल्या. या स्पर्धा कोण घेऊ शकतं किंवा कुठल्या स्पर्धेतील जे काही पहिले पारितोषिक, सुवर्ण पारितोषिक विद्यार्थ्यांना मान्य केलं जाईल, तर ती स्पर्धा केवळ आयुक्त आदिवासी विकास विभागातर्फेच आयोजित करण्यात आलेली असावी. किंवा ग्रामीण महिला क्रीडा स्पर्धेच्या संदर्भात काय असलं पाहिजे की जे काही केंद्र शासनाचं जे काही मंत्रालय आहे, युवा आणि क्रीडा अभियानाच्या अंतर्गत त्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असाव्यात. आणि त्याच स्पर्धेमध्ये जर काही आपण आपलं प्रावीण्य दाखवलं असेल, अत्युच्चपणा दाखवला असेल, तर आपला आरक्षणासाठी विचार केला जाऊ शकतो. थोडक्यात खेळाडूंसाठी आरक्षण असण्यासाठी आपल्याला जे काही प्रमाणपत्र आवश्यक आहे, ते आवश्यक प्रमाणपत्र पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या पूर्वीच असावं. आणि ते प्रमाणपत्र आपण जे काही विभागीय उपसंचालक आहे, क्रीडा संचालनालय किंवा युवक संचालनालय यांच्याकडून आपण ते प्रमाणपत्र जे काही प्रदान केलं जातं किंवा आपल्याला ते दिलं जातं, ते त्या तारखेपूर्वीच असावं. ही पहिल्यांदा अट असणं गरजेचं आहे. दुसरं, हे आरक्षणाचा आपण फायदा घेतो त्यावेळेस मुलाखतीच्या वेळी किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी हे जे काही आपल्याला सक्षम अधिकाऱ्यांनी जे काही आपल्याला प्रावीण्य असणारं प्रमाणपत्र दिलेलं आहे, ते खेळाडू तो खेळ किंवा खरंच ते आपण म्हणूया की सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे, त्याची त्या अधिकाऱ्याने पडताळणी केलेली आहे का, ते पडताळणी करून हा MPSCला सादर करणं ही जबाबदारी आपल्याकडे आहे. त्यामुळे केवळ प्रमाणपत्र देणं गरजेचं नाहीये, तर प्रमाणपत्राची पडताळणी होणं देखील या गोष्टी गरजेच्या गोष्टी आहेत. थोडक्यात लास्टली काय आपल्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे, तो पुरावा आज या व्हिडिओच्या एंडला मी जे काही विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण सूचना MPSC साईटवर दिलेल्या आहे, त्यामध्ये परिशिष्ट 9 ते परिशिष्ट 13 मध्ये अगदी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत, नंतर राष्ट्रीय स्पर्धा आहेत, त्याचबरोबरच्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत, त्या संदर्भातील पाढी आपण म्हणूया की अनेक दिलेले आहेत. आपल्याला खेळाडूंना हे अनेक पाहण्याची गरज नाही, पण आपल्याला एक जनरल नॉलेजचा पाठ असला पाहिजे की जे काही प्रमाणपत्र आपल्याला फेडरेशन देतं किंवा ते खेळाची संघटना देते, ते साधारणपणे MPSCने दिलेल्या परिशिष्ट 9 आणि 13 मध्ये असणं गरजेचं आहे. आणि जे काही सक्षम प्राधिकरण MPSCने आपल्या साईटवर मेन्शन्स केलेले आहेत, ते त्यांना प्रमाणपत्र त्या पद्धतीनं त्यांनी देणं आपल्याला अपेक्षित आहे. ही पहिली आपल्याला अट असेल. दुसरी अट जर पाहिली पुराव्यासाठी काय आपल्याला लागणार आहे की जर आपल्याला मुलाखतीस बोलवलं योगायोगाने, तो दिन सर्वांसाठी महत्वाचा असतो, तर जे काही सक्षम प्राधिकरणाने जे काही आपल्याला प्रमाणपत्र दिलेलं आहे, ते प्रमाणपत्र हे मुलाखतीपूर्वी संचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांनी देखील ते प्रमाणित करणं तेवढंच गरजेचं आहे. ही गोष्ट आपल्याला या संदर्भात इथे समजणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट जी काही आहे की जे काही खेळाडू ही प्रमाणपत्र या संचालक क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाला प्रदान करतात,
ती एकाच वेळी सबमिट करणं गरजेचं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जरी हा परीक्षेपलीकडचा विषय जरी असेल, आज आपण खेळाला आपल्या जीवनामध्ये काही विद्यार्थी अगदी अहम महत्त्व देतात आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळत असताना, राज्यस्तरीय स्पर्धा खेळत असताना किंवा कॉलेजमध्ये खो-खोच्या स्पर्धा खेळत असताना आपल्याला नंबर ऑफ पारितोषिकं मिळत असतात आणि एकदा ही पारितोषिकं मिळाल्यानंतर आपल्याला असा एक समज होऊन जातो, की येस मला हे पारितोषिक मिळालेलं आहे आणि आता मला खेळाडूसाठी मला आरक्षण मिळणार आहे. परंतु हा व्हिडिओ जर बारकाईने जर पाहिला तर तुमच्या लक्षात आलं असेल, की शक्यतो कुठल्या खेळांना मान्यता दिली जाते आणि काय केलं जातं. आपल्या खेळामध्ये आपण प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक किंवा सुवर्णपदक, कांस्यपदक मिळवणं गरजेचं आहे. जे सांघिक लेव्हलवर आहे, वैयक्तिक लेव्हलवर पण आहेच. परंतु आपल्याला त्या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असणं गरजेचं आहे, राष्ट्रीय स्पर्धेच्या असणं गरजेचं आहे, त्याबरोबर राज्यस्तरीय असणं गरजेचं आहे आणि त्याच्याही पलीकडे जे काही आपल्याला प्रमाणपत्र, जे काही सक्षम अधिकारी देत आहेत, ते प्रमाणपत्र आपल्याला त्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर ते प्रमाणपत्र त्या पद्धतीने मान्यही करण्यात आलं पाहिजे. त्यामुळं जे व्हिडिओ हा पाहताय, जे खेळाडूंच्या संदर्भातील जे काही विद्यार्थी आहेत, त्यांनी या काही ऑथेंटिक गोष्टी किंवा ऑथराइज गोष्टी किंवा स्टँडर्डायझेशन गोष्टी ज्या जनरल इन्स्ट्रक्शनच्या संदर्भात दिलेल्या आहे, त्यांना बिलकुल नजरअंदाज करू नका. कारण त्याच आपल्याला परीक्षेचा आपल्याला यश किंवा आरक्षणाच्या संदर्भात आपल्याला पुढे घेऊन जातील आणि एक व्यवस्थित मार्गदर्शन करतील अशी मला अपेक्षा आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.